रेवत जे तिकडे गेला ते तांब्या दिला फेकून रेवत गेला निघून तिकडे नवरी सोडी इकडं सगळं वराडा इकडं वरात इकडं सगळं तिकडे हा गेला। सारीपुत्त बनतेंना माहित होतं की रेवत सुद्धा पुण्यवान आहे महापुण्यवान आहे। तर तेव्हा सारीपुत्त बनतेनं सगळ्या विहारातल्या बनतेंना सांगितलं होतं, कारण वडिलांची आई वडिलांची परवानगी असल्याशिवाय भिक्षू होता येत नव्हतं, भिक्षूंना दीक्षा देता येत नव्हती। नियम घातला होता राहुलच्या दीक्षेपासून राजा शिदोधनाच्या विनंतीनुसार। तर तेव्हा मग रेवत बनतेच्या विषय सगळ्यांना सांगून ठेवलं, माझा आता शेवटचा छोटा भाऊ आहे, ते जर कोणत्याही विहारात आला त्याला दीक्षा देऊन टाका म्हणले। आणि मग एका विहारात गेला, लगेच रेवतला त्यांनी दीक्षा देऊन टाकली। 12 वर्ष तप केलं, लोक त्यांच्याकडे जायचे, आम्हाला उपदेश करा म्हणायचे, ते कुणाला उपदेश करत नव्हता। शेवटी रेवत बनतेची आठवण सारीपुत्ताला नेहमी यायची। एकदम जंगलात राहायचा, काट्याकुट्याच्या जंगलामध्ये राहायचा, तिथं म्हणजे एखादा वेडा माणूसच त्या जंगलात जाईल अशा भयंकर अरण्यामध्ये तो राहायचा, हिंस्र पशूच्या याच्यात पण ध्यान तप करायचा। सारीपुत्ताला नेहमी आठवण येत होती की आपण रेवतच्या भेटीला गेलं पाहिजे, भेटीला गेलं पाहिजे। बुद्ध म्हणा, बुद्धाला विचारायचा, विनंती करायचा, भगवान म्हणायची ही योग्य वेळ नाही, ही योग्य वेळ नाही। 12 वर्षाच्या नंतर रेवत बनते जेव्हा अरहंत झाला, बुद्धानं आपल्या बोधिचित्तानं जाणलं की दुःखातून मुक्त झाला आहे, आता अरहंत झाला आहे। सारीपुत्त जेव्हा जातात विनंती करत, भगवान रेवतची आठवण होत आहे, त्यांच्या भेटीला जावं का, मला अनुमती द्या। भगवान